वयाच्या फक्त 42व्या वर्षी अनिलचा आकस्मिक मृत्यू झाला. ते त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि 3 मुलांना सोडून निघून गेले. त्यांचा मोठा मुलगा शेखर, मुलगी श्वेता आणि सर्वात धाकटा दीपक होता. अचानक झालेला बाबांचा मृत्यू आम्हाला सहन नव्हता. तेव्हा मी लहान होतो, पण बाबांचा मृत्यू म्हणजे ते आता पुन्हा कधीच येणार नाहीत हे मात्र मला समजले होते. आईचे रडून खूप वाईट अवस्था झाली होती. सर्व नातेवाईक जमले होते आणि ते आईला खूप समजावत होते. धीर सोडू नका म्हणत होते, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती रडताना फक्त एवढेच म्हणायची की आता पुढचे आयुष्य कशी जगू? माझ्या एकटीवर एवढी मोठी जबाबदारी टाकून का गेलात? श्वेताचे लग्न आणि आम्हा सर्वांना ती एकटी कशी सांभाळणार? आईच्या ह्या बोलण्याने जमलेल्या लोकांच्या डोळ्यातही पाणी येत होते. आई रडत होती तेव्हा तिला रडताना माझा मामा तिला धीर देत होता. तो रडत म्हणाला, ताई रडू नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुला वचन देतो की हा तुझा भाऊ तुला आणि तुझ्या मुलांना कधीच अंतर देणार नाही. आणि बोलल्याप्रमाणे मामाने त्याचे वचन पाळले. मामा बँकेत नोकरी करत होता. नेहमी बँकेतून घरी जाताना तो आमच्या घरी येऊन आम्हा सर्वांची विचारपूस करत होता. त्यामुळे आईला त्याचा खूप आधार वाटत होता. मामांमुळेच माझ्या मोठ्या दादाला म्हणजे शेखरला बाबांच्या जागी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळाली होती. फंडामध्ये मिळालेल्या पैशांनी श्वेताताईचे लग्न झाले. हे एक चांगले होते की राहायला स्वतःचे घर होते. बाबांनी खूप कष्टाने घर घेतले होते, त्यामुळे आमच्या डोक्यावर छप्पर होते. हळूहळू आमचे घर व्यवस्थित चालू लागले. श्वेताताईच्या लग्नानंतर शिल्लक राहिलेल्या पैशांना आईने ते पैसे पुढे कामी येतील म्हणून खर्च न करता बँकेत ठेवले. त्या दरम्यान शेखरदादाच्या लग्नासाठी मुलींची स्थळे येऊ लागली. आईला एक स्थळ आवडले, त्यामुळे मामाचा सल्ला घेऊन आईने शेखरदादाचे लग्न लावून दिले. आता आई निश्चिंत झाली होती, पण आईला माझी काळजी होती. तिला विश्वास होता की मी शिकून सवरून कुठे ना कुठेतरी सेटल होईन. तेव्हा मी 12वीची परीक्षा दिली होती, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आईला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आई आम्हा सर्वांना सोडून देवाघरी गेली. दादाला त्याचे एवढे काही वाटले नाही, पण मी मात्र एकटा पडलो. आई गेल्यानंतर मी खूप जोरजोरात रडलो, कारण एक आईच अशी होती जी माझ्यासाठी माझी सर्व काही होती. मला जेव्हा कधी अडचण किंवा टेन्शन आले तेव्हा आईच मला त्या टेन्शनमधून बाहेर पडण्यास मदत करायची, मला धीर द्यायची. आईच्या 13व्यापर्यंत श्वेताताई माझ्याजवळ राहिली. तोपर्यंत मला कोणीतरी आपले आहे असे वाटत होते. पण जसे ती तिच्या सासरी निघून गेली, मला हे घर खायला उठायचे. सर्वात वाईट याचे वाटत होते की दादा बहिणीवर माझी जबाबदारी होती, पण त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. एके दिवशी मी कपाटातील आईचे पासबुक काढले तर मी पाहिले की खात्यात एकही रुपया शिल्लक नाही. आणि मला धक्का बसला, कारण मला पुढच्या शिक्षणासाठी काही पैशांची गरज होती. म्हणून मी आईचे पासबुक दाखवत दादाला विचारले की दादा, आईचे पैसे कुठे आहेत? तेव्हा दादा मोठ्या आवाजात म्हणाला, मला काय माहिती? मी रडत म्हणालो, दादा, आईच्या खात्यामध्ये 4 लाख रुपये होते आणि आईने ते पैसे माझ्या शिक्षणासाठी ठेवले होते. तेव्हा दादा म्हणाला, जर आईच्या खात्यामध्ये 4 लाख रुपये होते हे तुला ठाऊक होते, तर तुला हेही माहिती असेल की ते पैसे कुठे गेले. हे बघ, त्या पैशांबद्दल मला तर काही ठाऊक नाही आणि आईचे बँकेमध्ये एवढे पैसे आहेत हेही मला माहिती नव्हते. आता पहिल्यांदा तुझ्या तोंडून ऐकतो आहे. असे बोलून दादाने स्वतःची बाजू क्लिअर केली. मी दादाला म्हणालो, दादा, नीट आठव. हे बघ, कदाचित माझ्या गैरहजेरीत आईने तुला पैसे दिले असतील. तेव्हा दादाला खूप राग आला. तो म्हणाला, तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? अरे तुझे डोके ठिकाणावर आहे का? काहीही बोलू नकोस.
तूच तर दिवस रात्र आईला चिकटून राहत होतास. तुम्हा दोघात काय बोलणे व्हायचे हे मी कधी तुम्हाला विचारले का? आणि मी हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तर मग आई मला का पैसे देईल? आणि तसेही मला पैशांची गरजच काय, ज्यामुळे मी आईला पैसे मागेन? मी म्हणालो, दादा, मी आईला चिपकून राहत होतो म्हणजे? अरे, ना मी ना आईने आजपर्यंत कधी तुझ्यापासून काही लपवून ठेवले आहे. बाबांचे जे काही फंडाचे पैसे मिळाले होते ते श्वेताताईच्या लग्नामध्ये खर्च झाले आणि शिल्लक राहिलेले पैसे आईने बँकेमध्ये ठेवले होते. ते यासाठी की जर पुढे कधी मला माझ्या शिक्षणासाठी पैशांची गरज पडली तर मला तुझ्याकडे हात पसरावी लागू नये म्हणून. दादा म्हणाला, एवढी घमेंड? तेव्हा मी म्हणालो, दादा, ह्यात घमेंड कसली? अरे, आईला तुझ्यावर आर्थिक भार होऊ द्यायचा नव्हता. आता तू याला घमेंड म्हण किंवा आणखी काही. असे बोलून मी तो विषय तिथेच थांबवला. आणि यापुढे मी काय करणार होतो? पण सत्य तर हेच होते की पैसे दादानेच घेतले होते. आईला सवय होती की ती चेकवर आधीच सह्या करून ठेवायची, कारण पेन्शनचे पैसे आणण्यासाठी मला वाट पाहावी लागू नये म्हणून. कधी कधी आई ताईकडे जायची तेव्हा ती तिथून फोन करायची की मी चेकवर सह्या केल्या आहेत, तू पेन्शन घेऊन ये. आणि याचाच गैरफायदा दादाने उचलला होता. आईचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा मी तिच्याजवळ बसून होतो तेव्हाच दादा आणि वहिनीला आईचे कपाट उघडून सह्या केलेले चेक आणि तिचे इतर दागिने चोरी करण्याची संधी मिळाली होती. मी तर विचारही करू शकत नव्हतो की एकीकडे घरात आईचा मृतदेह आहे आणि दुसरीकडे दादा एवढे घाणेरडे काम करण्यात व्यस्त होता. आणि हा सर्व विचार करून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यावेळी मला आईबाबांची खूप आठवण आली. जर आज ते जिवंत असते तर हा दिवस पाहावा लागला नसता. दादाच्या अशा वागण्यामुळे मी जास्त शिकू शकलो नाही. मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले, कारण तेव्हा मला दादा वहिनी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार नव्हते. ते मला नेहमी परक्याप्रमाणे वागवत होते. शेवटी मग जेव्हा माझे शिक्षण थांबले तेव्हा मी एका शॉपिंग मॉलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. पगार एवढा काही येत नव्हता. नोकरी लागून अजून 1-2 दिवस झाले नसतील की मी दादा वहिनीला बोलताना ऐकले. वहिनी म्हणत होती की आणखी किती दिवस तुमच्या जीवावर तुमचा भाऊ फुकट खात राहणार आहे? दादा म्हणाला, आणखी 2-3 महिने होऊ देत, मी बरोबर त्याला वेगळे करतो. वहिनी म्हणाली, मग 2-3 महिन्यांची वाट का बघत आहात? द्या त्याला हकलून. त्या दोघांचे बोलणे ऐकून मला वाईट वाटले. वहिनीचे जाऊ देत, पण कमीत कमी दादाने तरी विचार करून बोलायला हवे होते. एक तर त्यांच्यामुळेच माझे शिक्षण अर्धवट राहिले होते. आता मला नोकरी लागून 2च महिने झाले होते आणि वहिनी घरातील होणाऱ्या खर्चावरून मला टोमणे मारायला लागली. कामावरून घरी येताना कधी कधी मला उशीर व्हायचा. असेच एके दिवशी मी रात्री उशिराने घरी आलो तेव्हा मी पाहिले की गेटला कुलूप लावले होते. मी शेजाऱ्यांकडून चावी घेऊन गेट उघडले. घराची चावी दादा एका खास ठिकाणी ठेवून जायचा, जे मला ठाऊक होते. तिथून चावी घेऊन मी दरवाजा उघडला. मला खूप भूक लागली होती. स्वयंपाक खोलीत जाऊन मी पाहिले तर खायला काहीच नव्हते. मी उदास होऊन दादाला फोन लावला तेव्हा तो म्हणाला की उद्या दसरा आहे, त्यामुळे ते दोघे दसरा करून येणार आहेत. मला खूप जोराची भूक लागली होती, म्हणून मी ठरवले की स्वतःच काहीतरी खायला बनवावे. पण जेव्हा मी गॅस चालू केला तेव्हा अचानक गॅस संपला. आता रात्रीचे 11 वाजले होते आणि एवढ्या उशिरा मला बाहेरही काही खायला मिळणार नव्हते. मी खूप दुःखी झालो. मी मनात म्हणालो, जर असे होते तर दादाने मला फोन करून कळवायला हवे होते. मी येतानाच बाहेरून काहीतरी खाऊन आलो असतो. स्वतः मात्र सासरी जाऊन आरामात राहिला आहे आणि मला इथे उपाशीपोटी राहावे लागत आहे. त्यामुळे मला खूप राग आला आणि मला माझ्या अशा अवस्थेचे
रडायलाही येऊ लागले. मी विचार केला, दादाची माझ्याबरोबर काय दुश्मनी आहे ज्यामुळे तो माझ्याशी एवढा वाईट वागत आहे. वहिनीच त्याचे सर्व काही आहे तर मग मी दादाचा कोणीच नाही का? यावरून मी स्वतः एक निर्णय घेतला की मी आता घरातच त्यांच्यापासून वेगळे राहीन. दसरा झाल्यानंतर दादा वहिनी घरी आले तेव्हा मी त्यांना म्हणालो, दादा, यापुढे मी माझे जेवण स्वतः बनवेन. वहिनीने माझे बोलणे ऐकले आणि ती म्हणाली, अरे वा, मग ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण मग मागच्या 5 महिन्यांपासून आमच्याच जीवावर खात होतात आणि आता जेव्हा स्वतः कमवायला लागलात तर वेगळे राहण्याचे बोलत आहात. मी म्हणालो, वेगळे राहण्यासाठी तुम्ही मला मजबूर केले आहे आणि असेही 5 महिन्यांपासून दादा मला खाऊ घालत आहे तर माझ्यावर काही उपकार करत नाही. आईच्या खात्यामध्ये जे 4 लाख रुपये होते ते पैसे तुम्ही माझी फसवणूक करून काढले आहेत. आता मीही त्यांना बोलायला घाबरलो नाही. जर आता वेगळेच राहायचे आहे तर माझ्या मनामध्ये जी भडास होती ती मी बाहेर काढली. हे ऐकून दादा माझ्यावर ओरडला. तो म्हणाला, नालायका, आमच्यावर असा आरोप करायला तुला लाज वाटत नाही का? मी म्हणालो, दादा, हेच सत्य आहे. जर आज ते पैसे बँकेत असते तर मला शिक्षण अर्धवट सोडून शॉपिंग मॉलमध्ये नोकरी करावी लागली नसती. दादा म्हणाला, मग शिकून काय कलेक्टर झाला असतास का? मी म्हणालो, कलेक्टर जरी झालो नसतो तरी एखादी चांगली नोकरी नक्कीच मिळाली असती. दादा, असे म्हणतात, मोठा भाऊ वडिलांच्या जागी असतो. पण तू तर वडिलांचे कर्तव्य निभावणे तर दूर, पण माझा हक्क हिरावून घेतलास. दादाला माझ्या बोलण्याचे एवढे वाईट वाटले की त्याने मला मारण्यासाठी माझ्यावर हात उचलला. पण त्याच्या मनात काय विचार आला कोणास ठाऊक, तो थांबला. दादा म्हणाला, आजपासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. असे बोलून तो त्याच्या खोलीत निघून गेला की लगेच वहिनी म्हणाली, असा भाऊ तर मी आयुष्यात कधीही पाहिला नव्हता. मोठ्या भावावर काहीही आरोप करत आहे. मी तर याला 5 महिन्यांपासून खाऊ पिऊ घालत होते केवळ हा विचार करून की हा नवऱ्याचा भाऊ आहे आणि ह्याने बघा आमचे उपकार कसे फेडले आहेत. कृतघ्न कुठला. तेवढ्यात श्वेताताई घरी आली. ताईला पाहून वहिनी तिच्या खोलीत गेली. ताई म्हणाली, काय झाले दीपक? मी हसत म्हणालो, काही नाही ग ताई, तू बस, मी तुझ्यासाठी फक्कड चहा बनवतो. पण मी जरी ताईला काही घडले नाही असे दाखवले पण तिने माझ्या चेहऱ्यावरून बरोबर ओळखले होते. ती म्हणाली, दीपू, तू जरी काही सांगितले नाहीस तरी वहिनीच्या वागण्यावरून मला सर्व काही समजले. जोपर्यंत आई जिवंत होती तोपर्यंत दादा वहिनीने ताईचे खूप स्वागत केले. आई पेन्शनचे अर्धे पैसे त्यांनाच देत होती आणि शिल्लक राहिलेले पैसे स्वतःकडे ठेवून घ्यायची. श्वेता माहेरी आल्यावर तिच्या साडी चोळीचा खर्च देखील आईच करत होती. वहिनीने कधीच ताईला बांगड्यासुद्धा भरल्या नाहीत. दादा वहिनी फक्त तिला वरवरच्या मनाने जेवायला बोलवायचे आणि ताई जेवायला गेली की वहिनी म्हणायची, अरे च्या ताई, अहो गहू संपले आणि मी बघा किती वेंधळी आहे. पीठ नाही म्हणून चपाती बनवली नाही आणि तुम्हाला जेवायला बोलावून आणले. ती नेहमी अशीच कारणे देत होती कारण तिला ताईकडून स्वयंपाक करून घ्यायचा होता. 2-4 दिवसांसाठी श्वेताताई माहेरी यायची पण वहिनीला असे वाटायचे की ताईने किचनमध्ये जाऊन तिला मदत करावी. यासाठी ती कधी कधी दादाचे कान भरवायची. वहिनी आपल्या मुलींची एकही खेळणी श्वेताताईच्या मुलांना देत नव्हती. एके दिवशी रात्री झोपताना चॉकलेट पावडर संपली होती. ताईचा छोटा मुलगा यश त्याशिवाय दूध पीत नव्हता. तेव्हा ताई वहिनीकडे गेली आणि म्हणाली, वहिनी, यशसाठी मी जरा चॉकलेट पावडर घेते. तेव्हा वहिनी म्हणाली, माझ्याकडे सुद्धा थोडीशीच आहे. जर संपली तर मग अवघड होईल आणि तुम्हाला तुमच्या भावाचा स्वभाव माहिती आहे ना, काही आणायला सांगितले तर ते किती आळस करतात. ताईला वहिनीचे बोलणे समजले. तिचे मन उदास झाले आणि ती चॉकलेट पावडर न घेता परतली.
वहिनीच्या माहेरची आर्थिक स्थिती बिकट होती. तिचे वडील एका छोट्याशा कंपनीत ड्रायव्हर होते. आईने गरीब घरातील मुलीला यासाठी सून म्हणून आणले होते, कारण गरिबाघरची सून घर व्यवस्थित सांभाळेल, सर्वांशी मिळून मिसळून राहील असे आईला वाटले. पण इथे तर उलटे झाले होते. वहिनीला सरकारी नोकरी करणारा, आर्थिक रूपाने संपन्न असलेला नवरा मिळाला होता. त्यामुळे ती स्वार्थी आणि अहंकारी झाली होती. तिला असे वाटू लागले की आता तिला कोणाची गरज नाही. वहिनीच्या आईला असे वाटत होते की काहीही करून तिची मुलगी आणि जावई आपापला हिस्सा घेऊन स्वतंत्र राहावेत. आई गेल्यानंतरही त्यांचा असाच प्रयत्न राहिला की कसे हे करून मी ह्या घरातील माझा हिस्साही त्यांना द्यावा. पण मीही ठरवले की त्यांना काहीही करू देत, पण मी माझ्या वडिलांच्या संपत्तीवरचा माझा हक्क सोडणार नाही. आता जेव्हा मला पगार मिळायला लागला तेव्हा मी त्यांच्याकडे जेवण करायचे सोडून दिले. पण त्यांना हेही सहन झाले नाही. कधी लाईट बिल तर कधी घराच्या टॅक्सच्या नावाने वहिनी मला त्रास द्यायची. एके दिवशी मला राहावले नाही आणि मी म्हणालो की वहिनी, सर्वात जास्त विजेचा वापर तर तुम्ही करता. TV, फ्रीज, कूलर, मिक्सर, AC हे सर्व तुमच्याकडे आहे. यावर वहिनी म्हणाली, मग तुम्ही सुद्धा खरेदी करा, तुम्हाला कोण नको म्हणत आहे. पण काहीही झाले तरी अर्धे लाईट बिल तुम्हालाच भरावे लागेल. तुम्ही म्हणता ना ह्या घरावर तुमचाही अधिकार आहे, मग त्याच अधिकाराने आलेले लाईट बिलही भरा. मी म्हणालो, तुम्ही जास्त वीज वापरता तर मग तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. मी वीज कमी वापरतो तर मग मी कमी पैसे देणार. माझ्या खोलीत फक्त एक बल्ब आणि एक पंखा असतो, तोही जेव्हा मी घरात असतो तेव्हाच चालू करतो. पण वहिनीला माझे काही बोलणे आवडले नाही. ती रागाने दादाकडे पाहत होती, पण दादा गुपचूप सर्व काही ऐकत होता. मला कामावर जायचे होते, त्यामुळे मी माझे आवरून घराबाहेर पडलो. मी गेल्यानंतर दोघांमध्ये काहीतरी बोलणे झाले, म्हणून तर 2 दिवसानंतर दादाने मला त्याचा निर्णय ऐकवला. तो म्हणाला, दीपक, मी आता रोजच्या कटकटीला वैतागलो आहे. त्यापेक्षा आपण हे घर विकून वेगळे राहूयात. हे ऐकून मी सुन्न झालो. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की आईबाबांची एकमेव आठवण म्हणजे आमचे हे घर, आणि ह्या घराबद्दल दादा असे कसे बोलू शकतो. ह्या घरात आमच्या कितीतरी आठवणी जोडल्या गेल्या होत्या. किती कष्टाने बाबांनी हे घर बांधले होते. भाड्याच्या घरामध्ये राहून त्यांनी खूप दुःख झेलले आणि त्यांच्यासोबत आमचेही असे हाल होऊ नयेत म्हणून बाबांनी हे घर बांधले होते. पण आता मीही मन मारून दादाचा निर्णय मान्य केला. घर विकल्यानंतर दादाने श्वेताताईला 1 रुपया देखील दिला नाही. मुलगी म्हणून तिचाही त्या घरावर अधिकार होता. म्हणून मामाने मला सल्ला दिला की तू शेखरसारखा स्वार्थी होऊ नकोस. आपल्या श्वेताचे लग्न झाले आहे. आज ना उद्या तिचा नवरा तिला काही बोलणार नाही, पण तिचे सासू सासरे नक्कीच याबद्दल तिला बोलून दाखवतील की तुझ्या भावांनी घर विकले, मग त्यांनी तुला तुझ्या हिस्स्याचे पैसे का दिले नाहीत. म्हणून मामांच्या बोलण्यावरून मी ताईला 2 लाख रुपये दिले. ताईने पैसे घेण्यास नकार दिला. तिने मला शपथ घातली, पण मी काही तिचे ऐकून घेतले नाही. ती म्हणाली, माझ्या सासरी मला काहीच कमी नाही, ह्यावर तुम्हा दोघा भावांचा हक्क आहे. ती अनेकदा नको म्हणाली, पण मला सासरच्या लोकांची मानसिकता माहिती होती. मामा बोलल्याप्रमाणे मागे तिचे सासू सासरे तिला नक्कीच काहीतरी बोलतील, त्रास देतील आणि काही रुपयांसाठी माझ्या बहिणीला बोलणे ऐकून घ्यावे लागेल. म्हणून मी ताईला पैसे दिले. आता मीही एका भाड्याच्या खोलीमध्ये राहू लागलो. मला मिळालेले पैसे मी बँकेत टाकले आणि सर्वात आधी माझे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे ठरवले. वेळेने मला खूप काही शिकवले होते. जेवणाचे हाल व्हायला लागले म्हणून ताईने माझ्यासाठी मुलगी पाहिली आणि माझे लग्न झाले. माझ्या लग्नातही दादा आणि वहिनी आले नव्हते.
पण मी मात्र त्यांच्यावर नाराज झालो नाही. जर दादाला त्याच्या कर्तव्याची जाणीव नाही तर मग त्याच्यावर नाराज होण्याचा काहीच अर्थ नाही असे मला वाटले. माझे शिक्षण पूर्ण झाले आणि मला एका बँकेत नोकरी लागली. दादा आणि मला एकमेकांपासून दूर राहून 10 वर्षे होऊन गेली. दादा बहिणींबद्दल आमच्या इतर नातेवाईकांकडून ऐकायला मिळायचे. त्यांना एक मुलगी होती आणि आता पुन्हा 2 मुली झाल्या होत्या. दादा 3 मुलींचा बाप झाला होता आणि बहुतेक ह्याच कारणामुळे दादाला दारूचे व्यसन लागले होते. मुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे सोडून दादा स्वतःच्या जबाबदारीपासून दूर जाऊ लागला. एके दिवशी मला ताईकडून ठाऊक झाले की दादाची अवस्था खूप वाईट आहे. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मी माझ्या पत्नीसह त्याला भेटायला गेलो. वहिनीने तेव्हाही आम्हाला काही चांगली वागणूक दिली नाही. उलट ती आम्हाला म्हणायला लागली की ह्या संकटसमयी कोणीही त्यांना साथ दिली नाही. तसे तर मीही त्यांना बोलू शकलो असतो की तुम्ही कोणते नाते निभावले. कधी कधी ताई त्यांना भेटायला जायची तेव्हाही त्यांचे तोंड वाकडेच असायचे. दादासुद्धा ताईशी नीट बोलत नव्हता. दादा कसा तरी नीट झाला, हॉस्पिटलमधून घरी आला. पण डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की जर त्याने दारू सोडली नाही तर त्याचे लिव्हर खराब होईल. मग आम्ही काहीही करू शकणार नाही. हे ऐकून वहिनी घाबरली होती. आता दादा एवढा बारीक आणि अशक्त झाला होता की त्याला व्यवस्थित उठता बसता येत नव्हते. ऑफिसला नावापुरता जायचा. त्याच्याकडून कोणतेही काम होत नव्हते. पण त्याची पिण्याची सवय मात्र अजूनही सुटली नव्हती. संध्याकाळी दारू पिऊन घरी आल्यानंतर घरात भांडणे करायचा. तो खूप चिडचिडा झाला होता. मुलींचा तर खूप रागराग करायचा. तरीही त्याची मोठी मुलगी त्याची खूप काळजी घ्यायची. तो मुलींना म्हणायचा की तुम्ही मुली माझ्यासाठी भार आहात. त्यांना मुलाची आशा होती पण मुली झाल्या. एके दिवशी दादाच्या पोटात खूप दुखायला लागले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी पुन्हा तेच सांगितले की तुम्ही दारू सोडा नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे. पण दादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दारूमुळे त्याची खूप वाईट अवस्था झाली होती. 1 आठवडाभर ऑफिसला गेला नाही. पण जाऊन तरी काय करणार होता. त्याला कोणतेही काम होत नव्हते. दादाचा पगार अजूनही झाला नव्हता म्हणून वहिनी त्याच्या ऑफिसमध्ये गेली. तेव्हा ती तिथल्या साहेबांना भेटली. ते साहेब म्हणाले, तुमच्या मिस्टरांना आता काम होत नाही. त्यांना व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यायला सांगा. तेव्हा वहिनी म्हणाली, असे करू नका साहेब. मला 3 मुली आहेत आणि त्यांच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी आहे. वहिनीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. वहिनीने त्यांना घरची सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा त्या साहेबांनी एक मार्ग सुचवला. ते वहिनीला म्हणाले, तुम्ही किती शिकल्या आहात. वहिनी म्हणाली, 10वी पर्यंत. साहेब म्हणाले, नियमानुसार तर ठीक नाही पण माणुसकीच्या नात्याने मी एक मार्ग सुचवतो. ते म्हणाले, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या जागी इथे 10 ते 5 वाजेपर्यंत ड्युटी करा. काम खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त लिफाफ्यांवर शिक्का मारायचा आहे आणि फायली इकडच्या तिकडे न्यायच्या आहेत. वहिनी लगेच ठीक आहे म्हणाली. आता घरी दादाची देखभाल त्याची मुलगी करायची आणि वहिनी नोकरी करायची. दादाच्या देखभालीसाठी मोठ्या मुलीचे शिक्षण कायमचे बंद झाले आणि असेच एके दिवशी मला दादा गेल्याची बातमी समजली. आता दादा ह्या जगात नाही हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. मी माझ्या बायको मुलांसह तिथे गेलो. वहिनीची रडून वाईट अवस्था झाली होती. तिच्या मुलींच्या डोळ्यातील अश्रूही थांबायचे नाव घेत नव्हते. दादाच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच बिकट झाली. माझ्या पत्नीने त्यांना दिलासा दिला. ती म्हणाली, सर्व काही ठीक होईल. तेव्हा वहिनी म्हणाली, मी एकटी स्त्री माझ्या मुलींना घेऊन एवढे मोठे डोंगरा एवढे आयुष्य कसे जगू. कसे या 3 मुलींचे लग्न करू. मी माझ्याकडून वहिनीला आश्वासन दिले की मी माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत नक्की करेन.
10 दिवसानंतर जेव्हा मी बायकोसोबत यायला लागलो तेव्हा वहिनी म्हणाली, जर आपण एकत्र असतो तर खूप चांगले झाले असते. कमीत कमी वाईट वेळेत तरी तुमची मदत मिळाली असती. तुम्ही आमच्या कामी आला असतात. आता मात्र मला माझ्या मनात एवढी वर्षे सलत आलेले दुःख बोलण्याची संधी मिळाली होती. मी वहिनीला भावूक होऊन म्हणालो, वहिनी, जर कामावर असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर सरकार मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला ह्या आधारे अनुकंपा तत्वावर नोकरी देते की त्याच्या कुटुंबाला आर्थिक समस्या येऊ नये आणि मृत व्यक्ती जिवंत असताना ज्याप्रमाणे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलत होता तशीच जबाबदारी अनुकंपा आधारे नोकरी लागलेल्या माणसाने उचलावी. मग वहिनी मला सांगा, दादाने तसे केले का? त्याला तर सरकारी नोकरी मिळाली आणि तो फक्त स्वार्थी बनला. जसे काही त्याला ती नोकरी त्याची योग्यता पाहूनच मिळाली होती. तो विसरला की त्याला ती नोकरी बाबांची अर्धवट राहिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मिळाली होती, ना की त्याला स्वतःच्या कुटुंबासोबत राहून ऐश करता यावी म्हणून. मी असे बोलताच वहिनी मान खाली घालून उभी होती. ती बोलणार तरी काय होती? आज तिला बोलायला तोंडही नव्हते. आज जेव्हा तिच्यावर संकट आले तेव्हा तिला सर्वांची आठवण आली. जेव्हा तिचे दिवस चांगले होते तेव्हा ती मला जेवणही देत नव्हती. प्रत्येक गोष्टीचा हिशोब घ्यायची. पण आज जेव्हा तिची परिस्थिती प्रतिकूल झाली तेव्हा समजले की आयुष्याचा हिशोब किती कठीण असतो आणि बहुतेक याचे उत्तर वहिनीकडे नव्हते. मी मात्र वहिनीप्रमाणे वागलो नाही. मी तिच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. एवढेच नाही तर माझ्या बायकोने त्यांना आमच्या घरात राहण्यासाठी जागा दिली, कारण भाडे भरणे त्यांना परवडत नव्हते. आज आईबाबांच्या आशीर्वादाने मला चांगली नोकरी लागली. जर मला चांगले दिवस आले म्हणून वहिनीशी तिच्यासारखाच वागलो असतो तर माझ्यात आणि तिच्यात फरक तो काय राहिला असता. म्हणून कधीही संपत्तीचा गर्व करू नये. सर्व दिवस सारखे नसतात. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.